शांतिनिकेतन वृद्धाश्रम ते सकाळी बाकी दिवसांच्या तुलनेत काही जास्त गडबड होती. वातावरणात एक विचित्र अशी उदासी पसरलेली होती. कारण वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका वृद्धाने रात्रीच अखेरचा श्वास घेतला होता. त्याचे नाव होते रघुनाथ. ते अनेक वर्षांपासून याच वृद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करत होते. त्यांच्या कुटुंबाच्या नावावर त्यांच्या 3 मुली होत्या, नंदिनी, कविता आणि शालिनी. तिन्ही मुली शिकलेल्या होत्या, आपापल्या शहरांमध्ये चांगली नोकरी करत होत्या आणि आपल्या कुटुंबामध्ये व्यस्त होत्या. पण वडिलांचे वय वाढत गेले आणि जेव्हा त्यांना आपल्या मुलांच्या आधाराची सर्वाधिक जास्त गरज होती, तेव्हा तिघींनीही त्यांना आपल्यासोबत ठेवण्याऐवजी वृद्धाश्रमात सोडून दिले. रात्री अचानक रघुनाथराव यांच्या छातीत तीव्र वेदना झाल्या आणि पाहता पाहता त्यांची प्रकृती फार बिघडली. वृद्धाश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना बोलवलं, पण डॉक्टर पोचेपर्यंत रघुनाथराव हे जग सोडून निघून गेले होते. सकाळ होताच व्यवस्थापक विजय यांनी सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोठी मुलगी नंदिनीला अनेक वेळा फोन केला, पण बराच वेळ फोन उचलला गेला नाही. शेवटी जेव्हा फोन उचलला तेव्हा दुसऱ्या बाजूने नंदिनीचा वैतागलेला आवाज ऐकू आला. अरे, तुम्ही लोक सतत फोन का करत असता? एकदा फोन उचलला नाही तर समजून जायला हवे की समोरची व्यक्ती व्यस्त असेल. विजय यांनी जड आवाजात म्हटले, नंदिनी, तुमच्या वडिलांचे रात्री निधन झाले आहे. अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. विजय यांचे बोलणेही पूर्ण झाले नव्हते की नंदिनी काही क्षण शांत झाली आणि मग म्हणाली, काय बाबा, राहिलेच नाहीत? तिच्या आवाजात दुःखापेक्षा जास्त आश्चर्य होते. मग तिने लगेच म्हटलं, पहा, मला खूप दुखत आहे, पण मी सध्या इंडोनेशियाला सुट्ट्या व्यतीत करायला आले आहे. इतक्या दूर अचानक येणे माझ्यासाठी शक्य नाही. तुम्ही कविता किंवा शालिनीला फोन करा. एवढे बोलून तिने फोन ठेवला. विजय काही क्षण फोनकडे पाहत राहिले. एका मुलीने आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकूनही इतक्या सहजपणे म्हणावं की ती सुट्टी सोडून येऊ शकत नाही, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी स्वतःला सावरले आणि मग मधली मुलगी कविताला फोन केला. कविताने फोन उचलला तेव्हा विजय यांनी रघुनाथरावांच्या निधनाची संपूर्ण गोष्ट तिला सांगितली. कविता काही वेळ शांत राहिल्यानंतर म्हणाली, अहो, मी सध्या एका महत्त्वाच्या ट्रेनिंगमध्ये आहे. पुढील 1 आठवड्यापर्यंत सुट्टी मिळणे खूप कठीण आहे, त्यामुळे मी आता येऊ शकत नाही. तुम्ही शालिनीला फोन करून घ्या आणि अंतिम संस्कारासाठी कोणत्याही प्रकारच्या पैशांची गरज असेल तर मला सांगा. एवढे बोलून तिनेही फोन ठेवला. विजय यांच्या मनात आता एकच प्रश्न होता, खरंच वडिलांच्या अंतिम निरोपापेक्षाही ह्या मुलींची स्वतःची व्यस्तता अधिक महत्त्वाची झाली होती का? आता त्यांच्याकडे 3री मुलगी शालिनीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. विजय यांनी शालिनीला फोन केला. 2-3 वेळा फोन केल्यानंतर शेवटी शालिनीने फोन उचलला. विजय तिलाही वडिलांच्या निधनाची बातमी देत होते आणि त्यांना आशा होती की कदाचित ती बाकीच्या 2 बहिणींपेक्षा वेगळा निर्णय घेईल. पण शालिनीने तेच म्हटलं, मला आता सुट्टी मिळणे कठीण आहे. मला इच्छा असूनही येता येणार नाही. तुम्ही असे करा, वृद्धाश्रमातील लोक मिळून बाबांचा अंतिम संस्कार करून टाका. मी यासाठी 50,000 रुपये पाठवते. एवढ्यात अंतिम संस्काराची व्यवस्था होईल. शालिनीचे बोलणे ऐकून विजय काही क्षण शांत राहिले. त्यांना काय उत्तर द्यावं यावर समजत नव्हते. शेवटी स्वतःला सावरत त्यांनी म्हटलं, म्हणजे तुम्ही आपल्या वडिलांच्या अंतिम निरोपासाठी येऊ शकणार नाही? शालिनीने सहजपणे उत्तर दिलं, नाही, मी येऊ शकत नाही. तुम्ही लोक त्यांचा अंतिम संस्कार करून टाका. यानंतर तिने 50,000 वृद्धाश्रमाच्या खात्यात पाठवण्याचे सांगितले आणि फोन ठेवला. विजय यांचे मन आतून पूर्णपणे तुटून गेले होते. ज्या वडिलांनी आपल्या 3 मुलींना शिकवले, त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आणि त्यांच्या भविष्यासाठी न जाणे किती त्याग केले, आज त्यांच्या अंतिम निरोपासाठी 3 मुलींकडे काही तास नव्हते. वृद्धाश्रमाचे कर्मचारी आणि तिथे राहणाऱ्या बाकीच्या वृद्धांचे डोळे पाणावले होते. रघुनाथराव सर्वांशी खूप प्रेमाने आणि आदराने वागत असत. कोणी त्यांच्यासोबत सकाळच्या चहाच्या वेळी केलेल्या गोड गप्पा आठवत होते, तर कोणी त्यांच्या मदत करण्याच्या सवयीला. काही वेळातच अंतिम संस्काराची तयारी सुरू झाली. रघुनाथरावांचे पार्थिव शरीर अंतिम यात्रेसाठी निघाले. तेवढ्यात विजय यांच्या फोनची घंटी वाजली. फोन कविताचा होता. त्यांना वाटलं कदाचित कविताचे मन बदलले असेल आणि ती येण्याचा प्रयत्न करत असेल. पण फोन उचलताच कविता म्हणाली, अंकल, मी ट्रेनिंगमध्ये आहे, त्यामुळे तिथे येऊ शकले नाही, पण तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा.
मला निदान व्हिडिओ कॉलवर बाबांचे अंतिम संस्कार पाहायचे आहेत. विजय यांच्या मनात साचलेला संताप आता कसा बसा नियंत्रित होत होता. तरी त्यांनी काही म्हटलं नाही. अंतिम संस्काराचा विधी सुरू झाली. पंडित मंत्रोच्चार करत होते आणि वृद्धाश्रमातील लोक रघुनाथराव यांना अंतिम निरोप देण्यासाठी उभे होते. काही वेळाने कविता व्हिडिओ कॉलवर जोडली गेली आणि थोडा वेळ मंत्र ऐकल्यानंतर अधीर होऊन म्हणाली, अंकल आणखी किती वेळ लागेल? मला परत ट्रेनिंगमध्ये जायचं आहे. पंडितजींना सांगा ना की थोडे लवकर आटपा. माझ्याकडे इतका वेळ नाही की मी तिथे बसून पूर्ण अंतिम संस्कार पाहत राहू. यावेळी विजय यांचा संयम सुटला. त्यांनी गंभीर आवाजात म्हटलं, आता तुम्हाला व्हिडिओ कॉलवरही पाहण्याची गरज नाही. कविता, जेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांच्या अंतिम निरोपासाठी इथे येऊ शकला नाहीत तर व्हिडिओ कॉलवर यांच्यावर अंतिम संस्कार होताना पाहून तुम्ही त्यांच्यावर कोणतेही उपकार करत नाही. कविताने नाराज होऊन म्हटलं, तुम्ही माझ्याशी अशा प्रकारे बोलू नका. ते माझे वडील होते आणि माझ्या वडिलांमधील गोष्ट आहे. मला सुट्टी मिळाली नाही. मी ट्रेनिंगमध्ये आहे तर मी कशी येऊ शकते? निदान व्हिडिओ कॉलवर त्यांना शेवटच्या वेळी पाहत आहे तरी. विजय यांनी यानंतर काहीच उत्तर दिले नाही. फोनच्या दुसऱ्या बाजूने कविताचा आवाज येत राहिला. पण तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आता फक्त एकच गोष्ट घुमत होती. ज्या वडिलांनी आपल्या मुलीचे भविष्य घडवण्यात संपूर्ण आयुष्य घालवले, त्यांच्या शेवटच्या प्रवासात त्या मुलींकडे त्यांच्यासाठी वेळच नव्हता. अखेर रघुनाथराव यांच्यावर अंत्यसंस्कार पूर्ण झाले. चितेची आग हळूहळू शांत होऊ लागली. पण वृद्धाश्रमाच्या आत उठलेली वेदना आणि प्रश्न शांत होत नव्हते. तिथे प्रत्येक उपस्थित डोळा पाणवला होता आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता. जर 3 मुली असूनही एका वडिलांना आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत एकटेपणाच नशिबी यायचा होता, तर मग त्या वडिलांच्या आयुष्यभराच्या त्यागाचा शेवटी अर्थ तरी काय? रघुनाथराव हे निवृत्त पोलीस अधिकारी होते. जेव्हा त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा वडील होण्याचा आनंद आला आणि त्यांच्या कुशीत मुलगी नंदिनी आली, तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी निरनिराळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. कोणी म्हणायचं, पहिली संतान मुलगी झाली आहे, वंश पुढे कसा चालेल? घरात एक मुलगा तर असायलाच हवा. पण रघुनाथराव यांनी कधीही या गोष्टीवर स्वतःवर हावी होऊ दिला नाहीत. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते, माझा मुलगा आणि मुलगी समान आहेत माझ्यासाठी. जर मी माझ्या मुलींनाही तितके शिकवले, तितके सक्षम केले आणि तितक्या संधी दिल्या जितक्या एका मुलाला दिल्या जातात, तर माझी मुलगी कोणत्याही मुलापेक्षा कमी नसेल. काही वर्षानंतर त्यांच्या घरी दुसरी मुलगी कविताचाही जन्म झाला. यावेळी त्यांच्या पत्नी कमलाताई यांना मुलाची अपेक्षा होती आणि 2 मुलींनंतर आता घरात एक मुलगा यावा अशी त्यांची इच्छा होती. पण रघुनाथराव यांना त्यांना समजावले की त्यांच्या दोन्ही मुली त्यांच्यासाठी कोणत्याही मुलापेक्षा कमी नाहीत आणि त्या दोघींना इतके सक्षम बनवतील की एक दिवस त्यांना आपल्या मुलींचा अभिमान वाटेल. पण कमला यांच्या मनात मुलाची इच्छा अजूनही बाकी होती. म्हणून काही काळानंतर दोघांनी पुन्हा एकदा आपल्या अपत्यासाठी प्रयत्न केला. त्यांना आशा होती की यावेळी कदाचित मुलगा होईल, पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. तिसऱ्यांदाही त्यांच्या घरी मुलीचाच जन्म झाला. रघुनाथ यांनी त्या बाळाला आपले नशीब मानून पूर्ण प्रेमाने कुशीत उचललं आणि तिचे नाव शालिनी ठेवलं. त्यांनी कधीही असे जाणू दिले नाही की त्यांच्या घरी मुलगा आला नाही. 3 मुलीच त्यांचे जग बनल्या. पण मुलींना वाढवणे आणि पोलिसाची नोकरी करणे सोपं नव्हतं. ड्युटीमुळे त्यांची वारंवार एका शहरातून दुसऱ्या शहरात बदली होत राहायची. तरी जिथेही त्यांची बदली होत असे तिथे ते आपल्या मुलींना त्याच शहरात चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देत. त्यांची इच्छा होती की त्यांच्या मुलींना कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये. पण जेव्हा शालिनी अवघी 7 वर्षांची होती तेव्हा अचानक कमलाताई यांचे निधन झाले. पत्नी गेल्यानंतर रघुनाथराव यांच्यासमोर आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान उभे राहिले. एका बाजूला पोलिसांची कठीण नोकरी होती, दुसऱ्या बाजूला 3 लहान मुलींची जबाबदारी आणि घरातील संपूर्ण काम. आणि नातेवाईक आणि परिचितांनी त्यांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. सगळे म्हणायचे, मुली लहान आहेत, तुम्हालाही जीवनसाथीची गरज आहे. एकट्याने तुम्ही नोकरी आणि मुलांची जबाबदारी कशी सांभाळणार? पण रघुनाथराव यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांनी म्हटलं, मी माझ्या मुलींना सावत्र आईच्या भरोशावर सोडू शकत नाही. काय माहिती ती त्यांना आपल्या मुलींप्रमाणे प्रेम देऊ शकेल की नाही. जर माझ्या मुलींमध्ये भेदभाव झाला तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही.
त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि आपले संपूर्ण आयुष्य आपल्या मुलींच्या नावावर केले. दिवसा ड्युटी करत परत येऊन मुलींसाठी जेवण बनवत, त्यांचा अभ्यास पाहत, त्यांचे कपडे तयार करत आणि सकाळी उठून तिघींचे टिफिन बनवून त्यांना वेळेवर शाळेत पाठवत. ते वडीलही होते आणि आईची उणीवही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. काळ पुढे सरकत गेला आणि मुली मोठ्या होऊ लागल्या. जेव्हा कॉलेजच्या शिक्षणाची वेळ आली तेव्हा रघुनाथ यांच्याकडे इतकी बचत नव्हती की तिघींनाही उच्च शिक्षणाचा खर्च सहजपणे ते उचलू शकतील. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं आणि आपल्या मुलींचे शिक्षण सुरू ठेवले. त्यांच्या मेहनतीला यश आले आणि तिन्ही मुली शिक्षणात खूप पुढे गेल्या. मोठी मुलगी नंदिनीने मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले आणि डॉक्टर बनली. मधली मुलगी कविताने शिक्षणानंतर एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत चांगली नोकरी मिळवली आणि धाकटी मुलगी शालिनीने कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकील म्हणून आपले करिअर पूर्ण केले. रघुनाथराव यांची छाती अभिमानाने फुलून आली. त्यांना वाटत होतं की आज त्यांच्या मुली खरोखर त्यांच्या त्या विश्वासाला योग्य आणि सिद्ध करत आहे जो त्यांनी अनेक वर्षांपूर्वी लोकांसमोर व्यक्त केला होता की मुलीही कोणत्याही मुलापेक्षा कमी नसतात. तिन्ही मुलींसाठी रघुनाथराव यांनी त्यांच्या पसंतीच्या मुलांशी लग्न लावून दिले. त्यांनी आपल्या पूर्ण क्षमतेने मुलींची लग्न केली आणि त्यांना आनंदाने त्यांच्या नव्या आयुष्यासाठी निरोप दिला. एका वडिलांच्या रूपात त्यांना फक्त एवढीच आशा होती की आता मुलींनी आपला संसार थाटला आहे. वृद्धापकाळात कधी त्यांना त्यांची गरज पडेल, जेव्हा मुली त्यांच्याजवळ असतील, याच आशेने त्यांनी तिघींचेही लग्न त्याच शहरात लावून दिले जेणेकरून मुली फार दूर जाऊ नयेत आणि वेळ आल्यावर आपल्या वडिलांची काळजी घेऊ शकतील. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात सर्व काही ठीक होतं. तिन्ही मुली फोन करून वडिलांची विचारपूस करत होत्या. औषध वेळेवर घेतले का, जेवण केलं का, घरात कोणत्याही गोष्टींची गरज तर नाही ना. या छोट्या मोठ्या गोष्टींनी रघुनाथराव यांचे मन अगदी आनंदाने होऊन जायचं. त्यांना वाटायचं की त्यांचे कुटुंब अजूनही त्यांच्यासोबत आहे. पण काळानुसार तिन्ही मुलींचे आपल्या आयुष्यात ते व्यस्त होऊन गेले. एक एक करून तिघींनी आपल्या पतीसोबत दुसऱ्या शहरात बदली करून घेतली. घर मोठं होतं पण त्या रघुनाथराव यांच्याशिवाय कोणीही नव्हतं. वय वाढत गेल्याने शरीरही साथ देईनासे झाले. पायऱ्या चढणे, बाजारात जाणं, औषधं आणणं आणि घरातील लहान मोठी कामे यांच्यासाठी कठीण होऊ लागली. अखेर एके दिवशी त्यांची मोठी मुलगी नंदिनीला त्यांनी म्हटलं, मुली, जर तुला त्रास होत नसेल तर काही काळासाठी मी तुझ्यासोबत येऊन राहू का? आता एकट्याने राहणे कठीण होत आहे बाळा. नंदिनीने काही वेळ विचार करून म्हटलं, बाबा, इथे येऊन तुम्ही राहिलात तर आमच्या प्रायव्हसीवर परिणाम होईल. आम्ही याच कारणामुळे दुसऱ्या शहरात ट्रान्सफर घेतली आहे. घरात सतत कोणाची उपस्थिती असल्याने आमच्या आयुष्यात खूप बदल होईल. रघुनाथराव यांनी काही म्हटलं नाही. त्यांना वाटलं कदाचित कविता त्यांना आपल्याकडे बोलावून घेईल. पण कवितानेही आपल्या व्यस्ततेचे कारण देत म्हटलं, बाबा, माझी नोकरी आणि घर दोन्हींच्याही जबाबदाऱ्या खूप आहेत. मी तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही. जर तुम्ही माझ्याकडे आलात तरी तुम्हाला बहुतेक वेळ एकट्यानेच राहावं लागेल. त्यामुळे तुमच्यासाठी चांगले होईल की तुम्ही तिथेच राहा. आता रघुनाथरावांनी धाकटी मुलगी शालिनीकडून आशा धरली. पण तिचेही उत्तर वेगळे नव्हते. तिने म्हटलं, बाबा, माझ्या कामामुळे मला अनेकदा क्लायंटच्या कामानिमित्त बाहेर जावं लागतं. मी तुमच्यासोबत राहून तुमची काळजी घेऊ शकणार नाही. तिन्ही मुलींच्या गोष्टी ऐकून रघुनाथरावांकडे बोलण्यासाठी काहीच उत्तर नव्हते. त्यांना आपल्या मुलींवर ओझे बनवायचे नव्हते. काही दिवस एकटे राहण्याचा प्रयत्न केला पण वाढते वय आणि कमजोर होत चाललेल्या शरीरामुळे हे शक्य नव्हतं. अखेर तिन्ही मुलींनी मिळून निर्णय घेतला की वडिलांना जवळच्या शांतिनिकेतन वृद्धाश्रमात ठेवावे. रघुनाथ उदास मनाने तयार झाले. त्यांच्याकडे दुसरा मार्गही नव्हता. वृद्धाश्रमात पोचल्यानंतर त्यांना तिथे राहणाऱ्या वृद्धांची चांगली साथ मिळाली. ते आपल्या पेन्शनमधून आपला खर्च चालवत आणि गरजू वृद्धांची मदत करत असत. पण त्यांच्या मनात कुटुंबाची उणीव कायम राहिली. ते अनेकदा आपल्या मुलींना आठवत आणि विचार करत की कदाचित कधी त्यांच्या मुली त्यांना भेटायला आल्या असत्या. कदाचित त्या आपल्या चिमुकल्या नातवंडांसोबत काही वेळ घालवू शकले असते. कदाचित मुलींनी पुन्हा पूर्वीसारखे त्यांना विचारावे की बाबा, तुम्ही जेवण केले का? सुरुवातीला काहीतरी मुलींचे फोन येत असत पण हळूहळू फोनही कमी होत गेले आणि मग जवळजवळ बंदच झाले.
रघुनाथरावांनी तरीही तक्रार केली नाही. त्यांना आपल्या मुलींबद्दल कोणतीही तक्रार नव्हतीच. ते फक्त मनातल्या मनात एवढंच विचार करत की त्यांच्या मुली आपल्या आयुष्यात आनंदी राहाव्यात. वेळ आपल्या गतीने पुढे जात राहिली आणि अखेर वृद्धत्वाने त्यांचे शरीर पूर्णपणे कमजोर करून टाकले. एका रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. ज्या वडिलांनी आपल्या तिन्ही मुलींसाठी संपूर्ण आयुष्य संघर्ष करत होता, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या आनंदाचा त्याग केला होता, आज त्यांच्या अंतिम यात्रेत त्याच तिन्ही मुली उपस्थित नव्हत्या. कोणाकडे सुट्टी नव्हती, कोणाकडे वेळ नव्हता आणि कोणाकडे आपल्या वडिलांसाठी काही तास काढण्याची इच्छाही नव्हती. रघुनाथरावांनी वृद्धाश्रमात आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षात असे न जाणो किती वृद्धांना पाहिले होते, ज्यांची मुले सर्व काही असूनही ते एकटेपणाचे जीवन जगण्यास मजबूर होते. कोणाला मुलाने असे सांगून घरापासून दूर केले होते की त्यांच्याकडे वेळ नाही, तर कोणीतरी मुलीने आपल्या संसारातील अडचणीचे कारण देऊन आईवडिलांपासून अंतर ठेवले होते. या वृद्धांच्या कथा ऐकता ऐकता रघुनाथरावांचा विश्वास हळूहळू आपल्या स्वतःच्या मुलांवरून उठू लागला होता. त्यांना समजू लागले होते की मुलगा असो या मुलगी, जेव्हा काही मुलांना आपले वृद्ध आईवडील जबाबदारीऐवजी ओझे वाटू लागतात, तेव्हा ते त्यांना स्वतःपासून दूर करण्यासाठी काही ना काही कारण शोधून काढतात. रघुनाथरावांनी आपले संपूर्ण आयुष्य या विश्वासाने घालवले होते की त्यांनी मुलींना मुलांपेक्षा अधिक प्रेम आणि सन्मान दिला आहे, म्हणून वृद्धापकाळात त्यांच्या मुली नक्कीच त्यांचा आधार बनतील. पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांना हाच अनुभव आला की त्यांनी मुलींना सक्षम बनवण्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही. कदाचित त्यांना आपल्या आईवडिलांप्रती जबाबदारी पार पाडणे शिकवता आले नाही. हाच अपूर्ण विश्वास, एकटेपणा आणि मनात दडलेलं ते दुःख सोबत घेऊन रघुनाथराव ह्या जगातून निघून गेले. रघुनाथरावांच्या निधनाला जवळजवळ 1 महिना झाला होता. त्यांच्या मुली आपापल्या आयुष्यात परत जाऊन कदाचित वडिलांच्या अंतिम निरोपाला मागे सोडून गेल्या होत्या. पण एके दिवशी अचानक तिघींच्याही घरी एक कायदेशीर नोटीस पोहोचली. नंदिनीने नोटीस उघडली तेव्हा तिचे डोळे उघडले. काही क्षण त्यावर खिळून राहिले. त्यात एक बँक आणि जवळपास 1 कोटी रकमेचा उल्लेख होता. त्याचप्रमाणे कविताला आणि शालिनीकडे तीच नोटीस पोहोचली होती. तिघींनी जेव्हा एकमेकींशी फोनवर बोलणे केले तेव्हा त्यांच्या मनात पहिला विचार हाच आला की कदाचित वडिलांनी आपल्या मागे कोट्यावधीची मालमत्ता सोडली आहे. त्यांनी नोटीसवर दिलेल्या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधला. फोन उचलणाऱ्या व्यक्तीचे नाव होते महेश, जे होते जवळपास 65 वर्षांचे वृद्ध वकील होते आणि कधी काळी रघुनाथराव यांचे अत्यंत जवळचे मित्रही होते. महेश यांनी तिघींना म्हटलं, तुमचे वडील जग सोडण्यापूर्वी आपल्याला काही वारसा मागे ठेवून गेले आहेत. त्यांनी म्हटलं होतं की त्यांचा शेवटचा वारसा त्यांच्या तिन्ही मुलींपर्यंत नक्की पोहोचला पाहिजे. एवढे ऐकताच तिघींच्या चेहऱ्यावर चमक आली. त्यांना वाटले की कदाचित वडिलांनी जाताना त्यांच्यासाठी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता सोडली आहे. महेश यांनी जेव्हा त्यांना भेटण्यासाठी बोलवलं तेव्हा ज्या तिन्ही मुलींकडे आपल्या वृद्धाश्रमाच्या मृत्यूच्या वेळी वृद्धाश्रमात येण्यासाठी वेळ नव्हता, त्यांच्याकडे अचानक वेळ झाला. तिघींनी आपापसात बोलून दुसऱ्या दिवशी त्याच शहरात पोहोचण्याचा निर्णय घेतला. महेश मनातल्या मनात विचार करत होते की पैशाची नाव ऐकताच माणसाच्या वागण्याचा रंग किती लवकर बदलतो. हॉटेलच्या एका खोलीत तिन्ही बहिणी भेटल्या आणि जर खरंच 1 कोटींची वारसा हक्काची संपत्ती असेल तर तिचे वाटप कशा प्रकारे केले जाईल यावर चर्चा सुरू झाली. नंदिनी म्हणाली, मला वाटलं की वडिलांनी आपल्यासाठी ठेवले आहेत तर तिन्ही बहिणींमध्ये समान वाटले पाहिजे. तेवढ्यात कविता म्हणाली, समान का? मी वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी 50,000 दिले होते, त्यामुळे माझा हिस्सा थोडा जास्त असायला हवा. शालिनीने लगेच उत्तर दिलं, तुम्ही दोघींनी तर वडिलांच्या अंतिम संस्काराला जाणे आवश्यक समजले नाही. मी निदान व्हिडिओ कॉल तरी केला. त्यांचा अंतिम संस्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता आणि ते सुख अनुभवले होते, त्यामुळे माझा हिस्सा तुम्हा दोघींपेक्षा जास्त असायला हवा. काही वेळातच तिन्ही बहिणी त्या वारसा हक्काच्या संपत्तीवरून वाद घालू लागल्या. शेवटी त्यांनी हेच ठरवले की वडिलांनी जे लिहिले असेल तेच मान्य केले जाईल. दुसऱ्या दिवशी तिघी महेश यांच्या कार्यालयात पोहोचल्या. जाडजूड कायदेशीर पुस्तकांनी भरलेले ते जुने कार्यालय गंभीरतेची जाणीव करून देत होते. जवळपास 65 वर्षांचे महेश जाड चष्मा लावून आपल्या टेबलामागे बसले होते.
तिघींना समोर पाहून त्यांनी क्षणभर त्यांच्याकडे पाहिलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर नजर पडताच जणू त्यांच्या मनात रघुनाथरावांच्या शेवटच्या निरोपाचे दृश्य फिरू लागले. त्यांनी काहीही न बोलता आपली नजर फाईलवर खाली वळवली. तिन्ही बहिणींच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि लोभ स्पष्ट दिसत होता. महेशरावांनी त्यांना बसण्याचा इशारा केला आणि मग आपल्या टेबलावर ठेवलेली एक जाड फाईल उघडली. काही वेळाने महेश यांनी फोन करून काही लोकांना आपल्या कार्यालयात बोलवले. कविताने उत्सुकतेने विचारलं, तुम्ही कोणाला बोलवलं आहे? महेशरावांनी शांत स्वरात म्हटलं, बँकेच्या अधिकाऱ्यांना. शेवटी ज्या रकमेबद्दल बोलले जात आहेत तिच्याशी त्यांचाही संबंध आहे. तिघींचे चेहरे पुन्हा खुलले. त्यांना वाटले की आता बँकेचे अधिकारी येतील, कागदपत्र दाखवतील आणि कदाचित त्यांना कोट्यावधींचा वारसा मिळणार आहे. काही वेळातच 2 बँकेचे अधिकारी तिथे पोहोचले. महेश रावांनी रघुनाथरावांची फाईल त्यांच्या समोर ठेवली आणि मग तिन्ही मुलींकडे पाहून म्हणाले, तुम्हा तिघींना कदाचित आपल्या वडिलांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा भाग माहीतच नव्हता. तुम्हाला हे नक्की आठवत असेल की तुमच्या वडिलांनी तुमच्या तिघींच्याही शिक्षणात कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. तुम्हाला चांगल्या शाळेमध्ये शिकवलं, कॉलेजला पाठवलं, वसतिगृहाचा खर्च उचलला आणि तुमच्या उच्च शिक्षणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की सामान्य सरकारी पगार घेणारा पोलीस अधिकारी एवढा मोठा खर्च कसा उचलू शकतो? तिघी बहिणी एकमेकींचा चेहरा पाहू लागल्या. महेशराव पुढे म्हणाले, तुमच्या वडिलांचा नोकरीचा पगार इतका नव्हता की ते एकेकाळी 3-3 मुलींचे महागडे शिक्षण, वसतिगृह, पुस्तके आणि बाकीचा खर्च सहज उचलू शकतील. पण त्यांनी तुमचं शिक्षण कधीही थांबू दिले नाही. बचत संपली तेव्हा त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले. हे कर्ज त्यांनी आपल्या सुखासाठी नाही तर तुम्हा तिघींच्या भविष्यासाठी घेतले होते. हे ऐकून खोलीत अचानक शांतता पसरली. महेश यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे पाहिलं आणि मग गंभीर आवाजात म्हटलं, रघुनाथरावांनी आपले संपूर्ण आयुष्य तुम्हाला सक्षम बनवण्यात घालवले. त्यांनी कर्ज घेतले जेणेकरून मोठी मुलगी डॉक्टर बनवू शकेल, मधली मुलगी आपल्या आवडीच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ शकेल आणि धाकटी मुलगी कायद्याचे शिक्षण पूर्ण करू शकेल. त्यांनी विचार केला होता की एक दिवस त्यांच्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्यांचा आधार बनतील. पण आता रघुनाथराव जगात नाही. या कर्ज त्यांच्या नावावर आहे, पण या कर्जापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या मुली तिघी आहात. नंदिनीच्या चेहऱ्यावरील चमक हळूहळू नाहीशी होऊ लागली. कविताचे हात थरथरू लागले आणि शालिनीची नजर जमिनीवर खेळली. महेशरावांनी फाईलमधून एक कागदपत्र काढले आणि म्हटले, तुमच्या वडिलांनी घेतलेले कर्ज अनेक वर्ष चालत राहिले. व्याज आणि बाकीची देणी जोडून आज त्यांची एकूण रक्कम जवळपास 1 कोटी झाली आहे. हेच 1 कोटी रुपये आहेत ज्यांच्या नावाची नोटीस पाहून तुम्ही तिघी इथे धावत आल्या. तिन्ही बहिणींच्या चेहऱ्यावर आता काही वेळापूर्वीचा आनंदच नव्हता. त्यांच्या पायाखालची जणू जमीन सरकली होती. नंदिनी अचानक आपल्या खुर्चीतून उठून उभी राहिली आणि म्हणाली, हे कसं शक्य होऊ शकतं? आम्ही तर हे 1 कोटी घेतलेच नाही, मग आम्हाला का फेडावे लागतील? महेशरावांनी तिच्याकडे गंभीरपणे पाहिलं आणि म्हणाले, तू बरोबर म्हणतेस नंदिनी, तू ही रक्कम स्वतःच्या हातात घेऊन खर्च केली नाहीस, पण हे कर्ज तुझ्या वडिलांनी तुमच्या तिघींचे आयुष्य घडविण्यासाठी घेतले होते. ज्या पैशांनी तुमचं शिक्षण झाले तेच आज तुमच्यासमोर कर्ज बनून उभे आहेत. आणि हो, तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी फक्त हे कर्जच नाही तर एक शेवटचे पत्रही ठेवले आहे. असे म्हणत महेशराव यांनी आपल्या फाईलमधून एक लिफाफा बाहेर काढला. त्यावर तिन्ही मुलींची नावं लिहिली होती. खोलीत उपस्थित प्रत्येक व्यक्तीची नजर आता त्या लिफाफ्यावर खेळली होती, कारण कोणालाही अंदाज नव्हता की त्या पत्रात रघुनाथराव यांनी काय आणि मुलींसाठी शेवटचं काय लिहिलं असेल. महेशरावांनी ते बंद लिफाफा तिन्ही मुलींसमोर ठेवले. नंदिनीने थरथरत्या हाताने लिफाफा उघडला आणि जशी जशी ती पत्र वाचत गेली तसे तसे तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत गेले. काही क्षणात कविता आणि शालिनीचे डोळे पत्रावर खेळले. पत्रात मात्र रघुनाथराव यांनी लिहिले होते, माझ्या मुलींनो, तुम्हाला सक्षम बनवण्यात मी माझे संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. तुमच्या शिक्षणासाठी मी कधीही असा विचार केला नाही की किती खर्च आहे. मी फक्त एवढा विचार केला की माझ्या मुलींना जगातील सर्वोत्तम शिक्षण मिळावे आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात. माझ्याकडे जे वडोलीपार्जित घर होते आणि शहरात जे 2 फ्लॅट होते ते विकून तुमच्या शिक्षणाचे संपूर्ण कर्ज फेडून टाकीन असा मी विचार केला होता. पण माझे मित्र महेश यांनी मला समजवले
की आता आपली जमीन जुमला विकण्याऐवजी बँकेकडून कर्ज घेऊन तुम्हा तिघींचे शिक्षण पूर्ण करून घ्या. ते म्हणाले होते की जेव्हा माझ्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहतील तेव्हा मी आरामात ते कर्ज फेडून टाकेन. मी त्यांचे म्हणणे मान्य केले, पण मी कधीच असा विचार केला नव्हता की जे कर्ज मी माझ्या मुलींच्या भविष्यासाठी घेतले आहे तेच एक दिवस त्याच मुलींना फेडावे लागेल. माझी योजना तर काही वेगळीच होती. मी विचार करत होतो की तुमचे शिक्षण पूर्ण होईल, तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल आणि मी माझे घर जमीन विकून बँकेचे संपूर्ण कर्ज फेडून टाकीन. त्यानंतर माझे म्हातारपण तुम्हा तिघींमध्ये वाटून घेईन. काही महिने नंदिनीकडे, काही महिने कविताकडे आणि काही महिने शालिनीकडे राहील. तुमच्या मुलांसोबत आनंदाने खेळेन, ते शाळेत जाण्याच्या गोष्टी ऐकेन, तुमच्या घराच्या सुखदुःखात तुमची साथ देईल आणि माझ्या आयुष्याचा शेवटचा काळ माझ्या कुटुंबामध्ये मी हसत खेळवत घालवेन. मला वाटले होते की ज्या प्रकारे मी तुमच्या बालपणी तुमचा हात धरला होता त्याच प्रकारे म्हातारपणी तुम्ही तिघी माझा हात धराल. पण माझ्या मुलींनो, कदाचित माझी ही आशा माझी सर्वात मोठी चूक ठरली होती. तुम्हा तिघींनी मला तुमच्या आयुष्यातून अशा प्रकारे दूर केले जणू मी तुमचा वडील नव्हतो तर एक ओझं होतो. तुम्ही मला वृद्धाश्रमात सोडून दिले आणि त्यानंतर कधी मागे वळून हे पाहण्याचा प्रयत्नही केला नाही की तुमचे वडील कोणत्या परिस्थितीत आहेत. तिथे राहत असतानाही मी तुम्हाला कधीही शाप दिला नाही. दररोज फक्त हीच प्रार्थना केली की माझ्या मुली सुखी राहोत आणि आपल्या आयुष्यात यशस्वी होत. पण एका वडिलांचे हृदय शेवटी आपल्या मुलांसाठी किती काळ तळमळत राहणार. मला हवे होते की तुम्ही कधीतरी माझ्या जवळ येऊन बसावे, आपल्या मनातील गोष्टी कराव्यात, आपल्या मुलांना माझ्या मांडीवर बसवावे, मला आजोबा बनून हाक मारणाऱ्या त्या छोट्या छोट्या आवाजांमध्ये माझं म्हातारपण घालू द्यावे. पण हे सर्व माझ्या नशिबात नव्हते. म्हणूनच ते वडोलीपार्जित घर आणि दोन्ही फ्लॅट जे मी माझे कर्ज फेडण्यासाठी जपून ठेवले होते ते मी वृद्धाश्रमाच्या नावावर करून दिले आहेत. आता माझ्या वारशात तुम्हा तिघींसाठी कोणतेही घर, जमीन किंवा कोट्यावधींची संपत्ती नाही. मी तुमच्यासाठी फक्त तेच कर्ज सोडून जात आहे जे मी तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी घेतले होते. हे कर्ज आता तुम्हा तिघींना फेडावे लागेल. कदाचित हीच माझी शेवटची इच्छा आहे. मी तुम्हाला माझे आयुष्य देऊन हे शिकवले की मुलांना सक्षम बनवण्यात आई वडिलांना किती मेहनत घ्यावी लागते. आता तुम्ही स्वतः अनुभव घ्या की जबाबदारीचे ओझे किती असते आणि तेव्हा कदाचित तुम्हाला हेही समजेल की जेव्हा तीच मुले आपल्या आईवडिलांना निराधार करून सोडून देतात तेव्हा त्यांच्या हृदयावर काय व्यतीत होत असेल. पत्राची शेवटची ओळ वाचताना नंदिनीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कविताने आपला चेहरा हातात लपून घेतला आणि शालिनी सतत त्या पत्राकडे पाहत राहिली. जणू तिला विश्वास बसत नव्हता की ज्या वडिलांनी त्यांना आयुष्यभर फक्त दिले त्याच वडिलांनी जाता जाता त्यांच्यासाठी असा काही निर्णय घेऊन ठेवला होता की ते निघून गेले. त्यांच्या अश्रूंपेक्षाही मोठी चिंता आता त्यांच्या समोर उभ्या असलेल्या 1 कोटी रुपयांच्या कर्जाची होती. तिघींनी महेश रावांशी खूप वाद घातला. त्यांनी म्हटले की हे कर्ज त्यांचे नाही, त्यांच्या वडिलांनी घेतले होते, त्यामुळे त्यांनी ते का फेडावे. महेश रावांनी शांत स्वरात त्यांना सर्व कायदेशीर कागदपत्रे समजावून सांगितले आणि सांगितले की हे कर्ज त्यांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी घेतले होते. तसेच रघुनाथराव यांनी आपल्या मालमत्ताही या संदर्भात सुरक्षित ठेवली होती. अखेर सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हे ठरले की कर्जाची जबाबदारी तिन्ही मुलींमध्ये समान वाटली जाईल. आता दर महिन्याला त्यांच्या कमाईचा एक मोठा हिस्सा बँकेचा हप्ता फेडण्यात जाऊ लागला. काही महिन्यात त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. महागड्या खर्चावर आळा घालावा लागला. आपल्या अनेक इच्छा पुढे ढकलाव्या लागल्या आणि दर महिन्याला पगार येताच सर्वात आधी बँकेच्या हप्त्याचा हिशोब करावा लागला. यावेळी त्यांना पहिल्यांदा समजू लागलं की त्यांनी त्यांच्या वडिलांनी कोणत्या प्रकारे आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुख बाजूला ठेवून त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला असेल. ज्या वडिलांचे उत्पन्न मर्यादित होते त्यांनी कधीही मुलींना शाळेच्या फीबद्दल अडचण जाणवू दिली नाही आणि चांगली शाळा, चांगले कॉलेज, हॉस्टेल, पुस्तके, कपडे आणि बाकी गरजांसाठी प्रत्येक गोष्टी त्यांना आपल्या क्षमतेपेक्षा जास्त केले. स्वतः किती अभावात राहिले असतील, किती इच्छा दाबल्या असतील आणि किती रात्री चिंतेत घालवल्या असतील याचा अंदाज आता जाऊनही तिन्ही मुलींना येऊ लागला होता. त्यांनाही हेही आठवू लागले की जेव्हा त्या लहान होत्या तेव्हा वडील आपल्या गरजा सोडून त्यांच्यासाठी वस्तू खरेदी करायचे. जेव्हा त्या आजारी पडायच्या तेव्हा संपूर्ण रात्र त्यांच्या उशाशी बसून राहायचे आणि जेव्हा त्यांना शिक्षणासाठी पैशांची गरज असायची तेव्हा कोणतीही तक्रार न करता
व्यवस्था करून द्यायचे. आज तेच वडील त्यांच्या सोबत नव्हते. पश्चाताप त्यांच्या मनात दररोज वाढत चालला होता. पण आता त्या पश्चातापाने ऐकणारे कोणीही नव्हते. त्यांना इच्छा असूनही आपल्या वडिलांची माफी मागता येत नव्हती. त्यांच्या चरणी बसून हे म्हणता येत नव्हते की बाबा आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला समजू शकलो नाही. आता त्यांच्याकडे फक्त ते पत्र होते. त्यांच्या वडिलांची काही जुनी छायाचित्र होती आणि त्यांच्या नावावर सोडलेले 1 कोटी रुपयांचं कर्ज होतं. तिन्ही मुली आता दर महिन्याला त्या कर्जाचा हप्ता फेडताना हाच विचार करायच्या की कदाचित ज्या प्रकारे त्या हळूहळू ते कर्ज फेडत आहे त्याच प्रकारे त्यांच्या वडिलांप्रती केलेल्या आपल्या अपराधाचे ओझेही कधी काहीसे कमी करू शकतील. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्यांना ही गोष्ट नेहमीच बोचत राहिली की पैशांचे कर्ज फेडता येते, पण ज्या वडिलांनी त्यांना आपले संपूर्ण आयुष्य दिले त्यांच्यासोबत घालवायच्या शेवटच्या काही वर्षांचे कर्ज कदाचित त्या कधीच फेडू शकणार नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.